दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एनडीएची आज बैठक पार पडणार आहे। बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यामध्ये नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहतील। आज रात्री 9:30च्या सुमारास नागपूर इथं दाखल होतील आणि सकाळी 11 वाजता जामठामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्ती या निवासाच्या पंथागारच्या तसेच चिंचोली येथील स्थायी परिषदेच्या भूमिपूजनाला सुद्धा ते उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये नवा मोंढा भागामध्ये शंखनाद सभेचं आयोजन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंधूचे यश सैन्याच्या गौरवाचा शंखनाद आहे आणि आगामी निवडणुकीचा हा शंखनाद असून असं सुद्धा खासदार अशोक चव्हाण म्हणाले। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे। हगवणे कर्नाटकमधल्या कोगनोळीमध्ये वास्तव्यास होते आणि हेरिटेज रिसॉर्टमध्ये ते वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली। माजी आमदार वीरकुमार पाटलांच्या मुलाने त्यांच्यासाठी रिसॉर्टचं बुकिंग केलेलं होतं। मावळच्या पवना नगरमधील फार्म हाऊसवर हगवणे लपलेला होता आणि पवना धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या बंगल्यामध्ये तो लपून बसल्याची माहिती समोर आली। हॉटेल मालकाने फोन केल्यामुळे त्यांना रूम देण्यात आला आणि माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली। हुंडाबळी प्रकरणामधील आरोपी पती शशांक आणि धीर सुशील हगवणे यांना दिलेले बंदुकीचे परवाने पोलिसांनी रद्द केलेले आहेत। या दोन्ही बंदुका पोलिसांनी जप्त केलेल्या असून यासह चांदीची भांडी आणि कार सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली। भेटीमध्ये शिंदेंनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं आश्वासन सुद्धा यावेळी कसपटे कुटुंबियांना शिंदेंनी दिलं। मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली। पंकजा मुंडेंनी कसपटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। सर्वसामान्य माणसाचं मन या घटनेने सुन्न झालेलं आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिलंय। वैष्णवी प्रकरणावरून झालेल्या आरोपांवर जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवी अपराधाशी आपला काहीही संबंध नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर सुद्धा जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणामध्ये दोषी नसल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दमानिया यांना दिलंय। कारागृह वस्तू खरेदी 350 कोटींची असताना 500 कोटींचा घोटाळा कसा असा सवाल सुद्धा सुपेकरांनी केलाय।